पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मारुती, गणी आणि पारू हे गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यावेळी मारुती पारूच्या लग्नाचा विषय काढतो. तर पारू म्हणत असते की बा, जे झालं ते झालं, पण यापुढे सगळं काही ठीक होईल. तितक्यात मग सावित्रीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती देखील मारुतीला सांगते की तू पारूच्या लग्नाची घाई करू नको. आपली पारू खूप गुणी आहे. तिच्यासाठी देवाने नक्कीच एखादं चांगलं घर निवडलं असेल. आणि ते ऐकून पारू लाजून खाली मान घालते. तर सावित्री मारुतीला सांगत असते की आता यापुढे तू पारूच्या लग्नाची घाई अजिबात करू नको. सगळं काही ठीक होईल. आणि त्यावेळी मारुती देखील हो म्हणतो. तर दुसरीकडे आदित्य अहिल्याला म्हणत असतो की आई प्लीज मला ऑफिसमध्ये जाऊ दे. मात्र अहिल्या त्याला सांगते की तू हट्ट केल्यामुळे मी तुला काम करायची परवानगी दिली आहे, पण निदान अजून 2-3 दिवस तरी तू घरात बसून आराम करायचा, ऑफिसमध्ये जायचं नाही. मात्र आदित्य म्हणत असतो की खूप कामं पेंडिंग असतील, पण अहिल्या त्याला सांगते की असं काही नाही आहे, सगळी कामं व्यवस्थित सुरू आहेत, मोहन आहे ऑफिसमध्ये. आणि मग त्यानंतर अहिल्या त्यांना सांगते की आपल्याला शाळेच्या प्रोजेक्टवर आता लक्ष द्यायला हवं. तर आदित्य म्हणत असतो की मला तर असं वाटतं की प्रीतम आणि प्रियानेच हे प्रोजेक्ट बघावं. मात्र प्रीतम म्हणत असतो की नाही दादा, हे आईचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे ते तू तुझ्या अंडर घे. मात्र आदित्य प्रीतमला म्हणतो की मी नसताना तू खरंच खूप छान कंपनी सांभाळली आहे. प्रियाने मला सगळं काही सांगितलं आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हे प्रोजेक्टसुद्धा तुम्ही दोघांनीच बघावं. आणि तो प्रीतमला जणू ऑर्डरच देतो. त्यामुळे प्रीतम देखील आनंदाने हे काम करायला तयार होतो. आणि मग आदित्य त्यांना लगेच शाळेची जमीनही बघायला सांगतो. त्यानंतर अहिल्या ब्रेकफास्ट करण्यासाठी जाते. प्रीतमही तिथे येतो. मात्र तितक्यात त्याला एक कॉल आल्याने तो त्याच्या रूममध्ये जातो. तर अहिल्या पारूला सांगते की तू त्याला त्याच्या खोलीतच नाश्ता नेऊन दे आणि प्रियालासुद्धा. त्यावर पारू हो म्हणते आणि प्रियासाठी बाहेर नाश्ता घेऊन येते. तर प्रिया फोनवर बोलत असते आणि ती पारूला सांगते की मी घरून खाऊन आले आहे. त्यामुळे मग पारू आतमध्ये जाण्यासाठी निघते. मग ती प्रीतमच्या खोलीत येते. तर प्रीतम देखील कॉलवर बोलत असतो. खरं तर तो आणि प्रियाच एकमेकांशी बोलत असतात आणि हे पारूच्या लक्षात येतं. ती म्हणत असते की हे काय चाललंय तुमचं, मला माहिती आहे तुम्ही प्रिया मॅडमसोबतच बोलताय, कारण मी जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा त्यासुद्धा फोनवरच बोलत होत्या. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की हो पारू. पारू त्याला समजावते की प्रीतम सर, तुमचं लग्न ठरलंय, दिशा मॅडमसोबत तुमचा साखरपुडा झाला आहे. पण प्रीतम म्हणत असतो की पारू तुला माहिती आहे ना, माझं प्रियावर प्रेम आहे, मला खरंच प्रिया खूप आवडते, आम्ही दोघेजण आनंदाने एकत्र राहू शकतो. पण पारू म्हणत असते की प्रीतम सर, तुम्हाला का कळत नाही आहे की तुमचं आणि दिशा मॅडमचं लग्न ठरलं आहे. अहिल्या मॅडम दिशा मॅडमला या घरची सून मानतात, त्या आता या घरचा एक भाग बनल्यात. आता हे लग्न मोडणं शक्य नाही आहे. मात्र प्रीतम म्हणत असतो की पारू निदान तू तरी मला समजून घे ना, दिशा कशी आहे तुला माहिती आहे ना, आणि माझं नाही आहे ग तिच्यावर प्रेम, मी नाही तिच्यासोबत राहू शकत. आणि मग तो पारूला हेच पटवून देत असतो की देवाच्या मनातसुद्धा मी आणि प्रियाने एकत्र यावं हेच लिहिलं आहे. म्हणून तर आपण प्रियाच्या गावी गेलो, त्यानंतर प्रिया मुंबईत आली आणि आपल्याच कंपनीमध्ये नोकरीला लागली. डेस्टिनी हीच आहे. मात्र पारू म्हणत असते की प्रीतम सर, प्रेम करणं सोपं असतं, मात्र ते निभावणं अवघड असतं आणि जर हे लग्न मोडलं तर त्याचे खूप भयंकर परिणाम होतील. पण प्रीतम म्हणत असतो की पारू मला तुझ्या मदतीची गरज आहे ग. पण पारू स्पष्टपणे नकार देत म्हणते की माझ्या देवी आईला त्रास होईल असं मी काही करणार नाही. आणि तुम्ही प्रिया मॅडमवर प्रेम करता हे माहिती आहे मला, पण जर त्या तुमच्या प्रेमात पडल्या ना तर खरंच गोष्टी खूप अवघड होतील. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर श्रीकांत, अहिल्या, आदित्य, दिशा आणि दामिनी एकत्र असतात आणि त्याचवेळी मारुती आणि गणेशसुद्धा त्या ठिकाणी येतात. अहिल्या सावित्रीला पारूला बोलवायला सांगते आणि पारू आल्यानंतर अहिल्या तिच्याकडे एक फाईल देत म्हणते की यातील सगळं काही तू व्यवस्थित वाच आणि सही कर. आणि ते ऐकून पारू घाबरते. दिशा आणि दामिनीला असं वाटत असतं की अहिल्याने पारूला नोकरीवरून काढून टाकलं आहे, त्यामुळे त्या दोघीजणी खूपच खुश होतात. तर पारूला घाबरलेलं बघून आदित्य म्हणत असतो की अगं पारू, घाबरू नको, हे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत, तू ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून आपल्या कंपनीसाठी जे काही काम केलं आहे त्याचा हा मोबदला आहे. आणि ते ऐकून मारुती आणि पारू एकमेकांकडे बघू लागतात. तर दिशा आणि दामिनीला देखील धक्काच बसतो.
पारू अहिल्याला म्हणत असते की देवी आई या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे. मात्र अहिल्या तिला समजावते की पारू नम्रपणा असावा. मात्र आपल्या हक्काचे पैसे घेताना माणसाने कधीच लाजू नये, कारण हे कष्टकरी माणसाचं लक्षण आहे. तू या घरात जे काही काम करते त्याचा मोबदला घेत नाही, कारण तुला तुझ्या देवी आईची सेवा करायची असते आणि ते मी समजू शकते. मात्र तू आपल्या कंपनीसाठी जे काही काम करते त्याचा मोबदला तुला घ्यावाच लागेल, कारण हे तुझ्या हक्काचे पैसे आहेत. आणि त्यावर दिशासुद्धा नाईलाजाने म्हणते की हो मॉमीनला, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आणि मग ते स्वतःच तो चेक पारूकडे देण्यासाठी जाते, पण त्या चेकवरील अमाऊंट बघून तर तिला आश्चर्यच वाटतं. ती अहिल्याला म्हणत असते की मॉम लॉ, हे सगळं काय आहे? तुम्ही या पारूला एवढे पैसे का देताय? तिने असं काय केलं आहे? मात्र अहिल्या म्हणत असते की दिशा, हा माझा निर्णय आहे. आणि मग नाईलाजाने दिशा म्हणते की ठीक आहे. आणि ती मारुतीला सांगते की एवढ्या पैशांमध्ये तर तू एक नवीन घर विकत घेऊ शकतो, मोठी गाडी घेऊ शकतो. आता तुला ड्रायव्हर म्हणून काम करायची काही गरज नाही. पण मारुती म्हणतो की दिशा मॅडम, मला हे काही नको आहे. अहिल्या मॅडमने राहायला हक्काचं घर दिलं आहे आणि पाठीवर त्यांचा हात आहे. आता मला दुसरं काही नको. आणि तसंही हे पैसे पारूचे आहेत, मी ते तिच्या लग्नासाठीच जपून ठेवेल. आता माझं उरलेलं सगळं आयुष्य तुम्हा किर्लोस्करांच्या पायाशीच आहे. आणि मग त्यानंतर श्रीकांत पारूला त्या डॉक्युमेंटवर सही करायला सांगतो आणि तिला तिचा कष्टाचा मोबदला देतो. त्यामुळे पारूला खूप आनंद होतो. दुसरीकडे प्रिया आणि प्रीतम ती शाळेची साईट बघण्यासाठी आलेले असतात. प्रीतम प्रियाला सांगत असतो की हा आईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एखाद्या मुलाला अगदी नर्सरीपासून ते डिग्रीपर्यंतचं शिक्षण एकाच ठिकाणी घेता यावं म्हणून. आणि ते ऐकून प्रियालासुद्धा खूप आनंद होतो. तर प्रीतम तिला सांगत असतो की खरं तर हे आईच्या भावाचं स्वप्न होतं. त्यावर प्रिया विचारते, म्हणजे तुमच्या मामांचं का? पण आता ते कुठे असतात? मी कधीच त्यांचा उल्लेख ऐकला नाही. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की ते तर मलाही माहीत नाही, कारण घरात कधीच कोणी मामाबद्दल बोलत नाही. आईलासुद्धा अनेकदा विचारलं पण ती काही सांगत नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात प्रियाची चप्पल तुटते. त्यामुळे मग प्रीतम त्याचे शूज प्रियाला देतो. प्रिया आधी ते काही घालायला तयार नसते, पण प्रीतम तिला खूप आग्रह करतो आणि मग नाईलाजाने प्रिया प्रीतमचे शूज घालते. तर प्रीतम तसंच चालत असतो. दुसरीकडे दामिनी आणि दिशा खूप चिडलेल्या असतात. दामिनी दिशाला म्हणत असते की तू काही कर, पण तू त्या पारूची जागा कधीच घेऊ शकत नाही. तुझ्यापेक्षा तर मी बरी. पण दिशा म्हणत असते की मला त्या पारूची जागा घ्यायची सुद्धा नाही, ती एक मोलकरीण आहे आणि मी मालकीन. तर दामिनी म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, पण निदान ती पारू किर्लोस्कर ग्रुपची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. तू तिच्याकडून ते तरी हिसकावून घे, कारण तू तिच्यापेक्षा जास्त सुंदर आहे, छान आहे. आणि मग दिशासुद्धा ब्रँड ॲम्बॅसेडर ती स्वतः कशी होईल याचाच विचार करू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.